पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील शिक्षक भाऊसाहेब भंडारे यांचा सेवापूर्ती सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। शिक्षकांचं समाज जीवनातील स्थान हे अत्यंत महत्त्वाचं असून भारताचं भविष्य हे शिक्षकांच्या हातात आहे। शिक्षकांनी अध्यापनाचं कार्य प्रामाणिकपणे केल्यास भारताचं भविष्य उज्ज्वल असेल असं प्रतिपादन आमदार मोनिका राजळ यांनी केलं। पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील आदर्श शिक्षक भाऊसाहेब भंडारे गुरुजी यांच्या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या। आदर्श गावाकडे वाटचाल करणाऱ्या मॉडेल व्हिलेज लोहसरमध्ये हा सेवापूर्ती गौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। भाऊसाहेब भंडारे गुरुजी यांचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान मोठं आहे। निवृत्तीनंतरही त्यांनी समाजसेवेचं व्रत हाती घ्यावं असं आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले। ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे की आपल्याला आनंदही तेवढा असतो तसा दुःखही तेवढंच असतं। तसं आता भाऊसाहेबच्या बाबतीत आजचा जो दिवस असणारा जो दिवस आहे तो आनंदाचा आहे, तेवढा दुःखाचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी म्हणलं तरी त्याच्यामध्ये अवकाश होणार नाही। त्याचं कारण असं का वयाच्या जवळजवळ 98 वर्ष तिने आपले प्राथमिक शिक्षक म्हणून त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची उत्तम कामगिरी केली। जे विद्यार्थी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या हाताखालून त्याच्यामध्ये विद्यार्थी म्हणून जरी शिक्षण घेतलं, ते शिक्षण घेतलेले विद्यार्थी आपल्याला माहिती आहे का काही डॉक्टर झाले असेल, काही वकील, काही इंजिनियर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यमातून खरं म्हणजे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लावणूक करण्याचं काम केलं असं। परंतु आता ही होत असताना वयाच्या 98 वर्षी ज्यावेळेला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या क्षेत्रामधून ज्यावेळेला रिटायर होतो त्यावेळेला आता भविष्यात तुमच्या पुढे प्रश्न पडला असेल का आता इथून पुढचा आपला कार्यकाळ नेमका आपल्याला कसा घालवायचा असा प्रश्न त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला कदाचित पडला असेल। परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो का जरी कदाचित आपण जरी तुमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये जरी सेवापूर्ती घेतली असेल, जरी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी रिटायरमेंट जरी घेतली असेल, तर आपल्या तालुक्यामध्ये जे त्याच्यामध्ये प्राथमिक शाळेच्या माध्यमातून शिक्षक त्याच्यामध्ये शिकवतात त्यांना तुम्ही सहकार्य करण्याचं मार्गदर्शन करण्याचं काम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जर केलं तर प्राथमिक शिक्षणाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये 100% गती निर्माण होण्याचं काम त्या माध्यमातून त्याच्यामध्ये होणार आहे। त्याचं कारण सांगतो का आता पूर्वीच्या 10-20 वर्षाच्या 25 वर्षाच्या सकाळी शिक्षकाचा जर इतिहास सांगायचं जर म्हणलं तर त्यावेळेला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जे शिक्षक होते तर त्यावेळेच्या शिक्षकाची सगळी ख्याती जर सांगायची जर म्हणलं ना तर विद्यार्थ्याला तर चांगल्या प्रकारचं स्वतःच्या मुलाप्रमाणे अतिशय चांगल्या प्रकारचं उत्तम शिक्षण तर देतच होते, परंतु शिक्षणाबरोबर त्यांच्या गावामध्ये त्या ठिकाणी त्यांची नोकरी असायची। पाथर्डी पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवी यांनी भंडारे गुरुजींना आता तुम्ही निवृत्त झालात, राजकारणात येऊन आमच्या क्षेत्रात अतिक्रमण करू नका असं विनोदाने सांगितलं। खरोखर प्रत्येक जण नोकरीला लागला की एक ना एक दिवस त्याची रिटायरमेंट ही ठरलेली आणि आज या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे भंडारे गुरुजी त्यांच्या सौभाग्यवती भंडारे सर, मी रात्रीच आपल्याला सांगितलं होतं मला थोडं पुढच्या गावाला लांब जायचं होतं, पण तू म्हणले आग्रह केला नाही, येऊनच जावं लागेल, म्हणून मी पुढे आपली सर्व व्यासपीठाची क्षमा मागतो। आणि आपण आपल्या आयुष्यात कदाचित घरच्यांसाठी फारसा वेळ दिला नसेल, तर आता वेळ द्या। आत्ताच बोलता बोलता जगुशेठ म्हणले आमचे की त्यांना आता राजकारणात, जगुशेठ राजकारणात नको, त्यांना आपलं बरं आहे, राजकारण एवढं सोपं राहिलंय अशातला काही भाग नाही जगुशेठ। त्यामुळं त्यांनी आपली शेती धंदा आणि याचंच पाहावं, जास्त लय ज्यांना करून पुढं करून दिलं तर आहे ते पैसे बी जायला बसले, कारण एवढे पैसे जेवढे मिळाले तेवढे एखाद्या निवडणुकीला लागते। तुम्ही ग्रामपंचायत जरी लढवायची ठरली तर एवढे पैसे एकच ग्रामपंचायत लोक निवडून देते, त्याच्यातला बिलकुल भरोसा नाही। तुम्ही किती प्रामाणिकपणे काम करायचं ठरलं तर राजकारणाचे गणित वेगळे, नोकरीचे वेगळे असते जगुशेठ, त्यांना काही भरीस घालू नका अशी तुम्हाला विनंती। कारण बोलता बोलता जगुशेठ म्हणले तुम्ही त्यांना आता म्हणलं तू खूप इकडं प्लॉट आहे तिकडे असं आहे, तेव्हा म्हणलं मग मी त्या क्षेत्रातला एक छोटा कार्यकर्ता आहे म्हणून सांगतो, म्हणजे मला स्पर्धा आहे अशातला भाग नाही। संभाजी पालवेंच्या या वाक्यानंतर सभागृहात एकच हाशा पिकला। लोहसरचे सरपंच अनिल गीते पाटील यांनी सर्वांची आभार मानताना भंडारे गुरुजींना शुभेच्छा दिल्या। यावेळी उपस्थित मान्यवरांनी भाऊसाहेब भंडारे गुरुजींना सन्मानित केलं।
त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातून शिक्षक आणि त्यांचे हितचिंतक उपस्थित होते. भंडारे गुरुजींच्या नातेवाईकांनीही त्यांना सन्मानित केलं. या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ नेते जगन्नाथ गीते पाटील, एकनाथ आटकर, वैभव खलाटे, राजेंद्र दगडखैर यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातून भंडारे गुरुजींना मानणारे सर्व नेते, शिक्षक आणि हितचिंतक उपस्थित होते. लोसरच्या बहुउद्देशीय सभागृहात हा सोहळा पार पडला. माझ्यावर लोकांनी खूप प्रेम केलं आणि प्रेमाचं मला श्रेय मिळालं, कारण तुम्ही भरभरून मला यश मिळतात. त्याबद्दल माझे काहीच दुमत राहिले नाही, अडचण काही सेवेमध्ये आलेली नाही. बिलकुल कोणत्याही गावामध्ये काहीच अडचण आलेली नाही. तुम्ही पुढच्या काळात रिटायर झाल्यानंतर समाजासाठी काहीतरी करायला समाजासाठी मी काहीतरी करणारच आहे. मी घरी बसून राहणारच नाही, कारण मला समाजाचे ऋण माझ्याकडे आहेत आणि त्यांचे ऋण मी फेडलेच पाहिजे, हा उद्देश माझा आहे. प्रतिनिधी उद्धव काळापहाडसह जुनैद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, लोहसर, अहमदनगर.